भाजपनं बैठकीचं निमंत्रण न दिल्यानं शिवाजीराव नलावडे नाराज आहेत। आशिष शेलारांना भेटलो, का बोलावलं नाही विचारलं। महायुतीसोबत निवडणूक लढावी, तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय मिळावा हाच प्रयत्न आहे। राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। बैठकीचं आम्हाला राष्ट्रवादीला निमंत्रण नव्हतं। मी माजी मंत्री आणि आमचे जवळचे सहकारी आशिष शेलार साहेबांची वेळ घेऊन मी असं काही 11 वाजता त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर आम्हाला का बोलवत नाही तर अशी विचारणा साहेबांना केल्यानंतर त्यानंतर आम्ही चर्चा कोणाबरोबर करायची याचं पत्र अजून आपल्या पक्षाकडनं आलेलं नाही, एवढंच उत्तर त्यांनी मला दिलं। आल्यानंतर आम्ही आपल्या बरोबर चर्चा करायला, युती करायला आम्हाला काही अडचण नाही असं त्यांनी साहेबांनी आम्हाला सांगितलं। राजन तेलींनी जिल्हा बँकेवर मनीष दळवी यांच्यावर आरोप केले। राजन तेलींचं मानसिक संतुलन बिघडलंय, बँकेची बदनामी आम्ही सहन करणार नाही। मनीष दळवी यांनी राजन तेलींवर संताप व्यक्त केला। मी केलेल्या आरोपांवर ठाम असल्याचं राजन तेली यांनी आता स्पष्ट केलं। त्यांचा पराभव झालाय आणि त्याच्यातनं व्यथित होऊन त्यांचं आता मानसिक संतुलन बिघडल्याच्या अवस्थेपर्यंत ते आलेले आहेत आणि म्हणून ते अशा पद्धतीची पत्रकार परिषदा सातत्याने घेत आहेत। या माध्यमातनं माझी त्यांना विनंती राहील की बँकेला आणि जिल्ह्याला या ठिकाणी आपल्या वादामध्ये ओढण्याची गरज नाही। तुम्हाला राजकीय जे काय आरोप प्रत्यारोप करायचे असेल ते आपण समोरासमोर येऊन करा, त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। जे काही आम्ही कर्ज वितरण करतो आहोत ते विनाव्याज कोणाला देत नाहीत, इथे बसून आम्ही कुठल्या देणग्या देत नाहीत। आम्ही 14%, 15%, 12% जे काही धोरणानुसार व्याज ठरलेलं आहे ते रितसर व्याज घेऊन बँकेचा नफा वाढवतो आहोत। मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे, त्याच्यात काय प्रश्न नाही आणि माझी बाजू जी आहे ती सत्याची बाजू आहे। मी माझे सगळे पुरावे काल दिलेले आहेत, परत ह्या गोष्टींवर मला बोलायचं नाही। उद्या जर जिल्हा बँकेकडून त्याचा काय माझ्यावर बोलले तर मी त्यानंतर मी त्याला उत्तर देईन। आज तरी हे बघा, मी शेवटी शिवसेना भाजप ही युती आहे, त्यामुळे युतीचं तारतम्य पाळलं पाहिजे। त्याच्यामुळे हे मला याची जाणीव आहे, पण ज्या चुकीच्या गोष्टी चालल्यात त्या गोष्टी निदर्शनास आणणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे। पुन्हा जर समजा माझ्या नेत्यांनी मला विचारलं तर मी सगळी गोष्ट त्यांना सांगेन, पुराव्यानिशी त्यांना देईन। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि शरद पवारांची उद्या ते भेट घेणार आहे। सिल्वर ओक निवासस्थानी ते शरद पवारांची भेट घेतील। शशिकांत शिंदे, जयंत पाटील उद्या शरद पवारांसोबत चर्चा करणार आहे। पालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील ही चर्चा असेल। पुढची महत्त्वाची बातमी, नवाब मलिक प्रदेश कार्यालयामध्ये बैठकीसाठी उपस्थित आहेत। मुंबई विभागीय राष्ट्रवादी निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक आहे, तर अध्यक्ष माजी मंत्री नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयामध्ये बैठक सुरू झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।